सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 8 हा सर्वात महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह मतदारसंघ या अर्थी बोलतो आहे की हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचं नेतृत्व करणारा किंवा मतदार असणारा हा प्रभाग अगदी सेन्सिटिव्ह आणि विशेष म्हणजे भाजपाच्या उमेदवारांनी जी काही मागच्या टर्ममध्ये आघाडी घेतली होती ती ह्याच कारणाने की मुस्लिमांची मतं हे भाजपाच्या उमेदवाराला मिळाल्यामुळे ती आघाडी मिळाली होती आणि हा चमत्कार झालेला होता. यंदाच्या वेळेस आपल्याला मिळाली कुरेशी यांना उमेदवारी मिळाली, राष्ट्रवादी पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळाल्याची निश्चिती तुम्हाला निरोप आला आहे का पक्षश्रेष्ठीकडून? आता मी EV फॉर्म जाऊन सबमिट करून आलो. सबमिट करून आलो. वा. म्हणजे तुमचं पॅनल कसं असणार आहे? आमच्या इथं एक शिवसेना आणि एक काँग्रेस आणि मनसे आणि शरद पवारची तुतारी असं 4चं पॅनल आहे. प्रभाग 8मध्ये एकूण मताधिक्य किंवा मतसंख्या कशी आहे लोकांचं? आता प्रभाग 8मध्ये एकूण 42,000 मतदारसंख्या आहे. त्यामध्ये मुस्लिम जवळपास 12,000 ते 13,000 मुस्लिम आहेत आणि त्यामध्ये वीर शिवलिंगायत 10,000च्या आसपास आहे, 8,000 8-10,000 आणि पद्मशाली समाज एक 7,000च्या आसपास आहे. तुमच्या पॅनलला तुमचं EV फॉर्म हे चौघांनाही दिले? नाही, त्यांच्या आता माहीत नाही. आम्हाला EV फॉर्म आत्ता मिळाला. प्रभाग क्रमांक 8चा मूड राजाभाऊ तुम्ही व्यवस्थित सांगू शकाल यंदाच्या वेळेस काय चमत्कार घडेल? यंदाच वर्षी चमत्कार घडील काय प्रत्येक गेले ह्याच्यामध्ये 2017मध्ये जे भाजपचे 4 उमेदवार आले त्यामध्ये मीच होतो 2017ला बी उमेदवार आणि मी एकटाच होतो पॅनलमध्ये प्रभाग 8मध्येच. मग ह्या वर्षी आता आघाडी झाली म्हटलं आता आमचे आघाडीचे 4 उमेदवार. तुम्हाला असं म्हणायचं का की आघाडी झाल्यामुळे मताचे जे विभाजन थांबेल आणि तुमच्या उमेदवाराला फायदा होईल? बरोबर आहे, असं होईल? असं होईल, 100% होईल. मी मग प्रस्तावित करताना म्हणालो की बाबा मुस्लिमांची मतं भाजपाला मिळाल्यामुळं त्या उमेदवारांनी एक म्हणजे मताधिक्य घेण्यामध्ये ते यशस्वी झाले. यंदाच्या वेळी असं काय होईल? असं का होईल नाही. पूर्ण समाज, मुस्लिम समाज पण आमच्यासोबत आहेत आणि लिंगायत समाज पण आमच्यासोबत आहे आणि पद्मशाली समाज पण आमच्यासोबत आहे. राजाभाऊ, तुम्ही एक मागच्या वेळेस टर्मला इलेक्शन केलं आहे, तुम्हाला हे चांगलं माहीत आहे की अजित पवार गटाचेही उमेदवार यावेळेस असणार आहेत. अजित पवारचं एक आव्हान मोठं आहे. असू दे घे, मग बाप तो बापच राहता ना शरद पवार आहे का? प्रभागामधल्या लोकांना काय सांगाल, काय आश्वासित कराल की तुम्ही निवडून आल्याने त्यांचा फायदा होणार? आता कसं आहे, 2017पासून 2025 आलं आतापर्यंत प्रभागामध्ये विकासाचं काहीच नाही. इथं जे BJPचे 4 नगरसेवक आहे, तुम्ही जाऊन बघू शकता वाड्याची परिस्थिती काय आहे. 2 नगरसेवक जे आहेत ते कुठं तर पिळून पडलेले असतात. 2 नगरसेवक कधी भेटायला पण येत नाही वाड्यामध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभागाच्या विकासाच्या हेतूनं आणि राजूभाऊच्या शब्दामध्ये बाप हा बाप होता. बाप तो बाप न्यूज करता यासीन शेखचा मी नितीन पात्रे.